तुमचा विश्वास आमची ताकद। राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याच जिल्ह्यात आणि त्यांच्याच मतदारसंघात कामगारांचे हाल होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। अवघ्या एका भांड्यांच्या किटसाठी कामगारांना मध्यरात्रीपासून रांगा लावाव्या लागतात। कामगार विभागाच्या नियोजनाअभावी शेकडो कामगार ताटकळत उभे आहेत। काय आहे हा प्रकार, पाहूयात। हे चित्र आहे खामगाव MIDC मधील एका गोडाऊन बाहेरचे। आज गुरुवार 9 एप्रिल रोजी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांड्यांच्या किटचे वाटप होणार होते। मात्र हे किट मिळवण्यासाठी कामगारांना आपल्या मजुरीवर पाणी सोडावे लागले। धक्कादायक बाब म्हणजे आज सकाळी 11 वाजता वाटप सुरू होणार असताना तालुक्यातील शेकडो महिला आणि पुरुष कामगारांनी आज मध्यरात्री 2 वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या, पण त्यांना घरी पाठवण्यात आले होते। त्यामुळे पुन्हा आज पहाटेपासूनच कामगारांनी गोडाऊन बाहेर गर्दी केली। ज्या कामगारांच्या हितासाठी कामगार मंत्री रात्रंदिवस बोलत असतात, त्यांच्याच मतदारसंघात कामगार विभागाचा प्रचंड भोंगळ कारभार दिसून येतोय। 8 ते 9 तास रांगेत उभे राहूनही कामगारांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती। आलेले तुम्ही भांड्यासाठी किती वाजता भेटणार आहेत भांडे? 8 वाजता उद्या सकाळी। मग आता तुम्ही रात्रीपासून लाईन लावली का? कोणी सांगितलं लाईन लावायला? आम्ही जाणून लाईन लावायला नाही, कोणी म्हटलं असेल ना तुम्हाला की उद्या भांडे भेटणार आहे? कोणी म्हटलं तुम्हाला? सगळ्यांनाच म्हटलं उद्या भांडे भेटतात। किती वाजतापासून लाईन मध्ये लागले? आज आम्ही 8 वाजतापासून लागले। काय नाव आहे आपलं? निर्मला लक्ष्मण नाशिक, कुठले राहणार आहे? पारखेड। कधी भेटणार आहेत भांडे? उद्या भेटणार। परमेला पण पाहिजे। कुठले आहे तुम्ही? पारखेड। हा, पारखेड। किती वाजतापासून लाईन मध्ये लागले? 8 वाजता। कधी भेटणार आहे भांडे? सकाळी 9 वाजता। 9 वाजता। काय कशासाठी लागले लाईन मध्ये? हा, किती वाजता भेटणार आहे भांडे? मग आता रात्रीपासून रात्रभर तुम्ही इथे राहणार आहे? एकीकडे सरकार डिजिटल इंडिया आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे कामगार मंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात एका किटसाठी गरिबांना रात्रभर रस्त्यावर उभे राहावे लागतंय। आता या भोंगळ कारभारावर कामगार मंत्री आकाश फुंडकर काही ॲक्शन घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, खामगाव।